नाशिकच्या नोट प्रेसचा भोंगळ कारभार उघड झालाय। 1000च्या 10 कोटी नोटा चुकीच्या पद्धतीने छापल्याचं समोर आलंय। नोटांमध्ये चांदीसारखी दिसणारी सुरक्षा तारच नसल्याचं स्पष्ट झालंय। अशा 2-4 नव्हे तर चक्क 1000च्या 10 कोटी नोटांमध्ये सुरक्षा तारच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून अशा 1000च्या नोटा छापल्या गेल्यानं संपूर्ण देशाच्या आर्थिक सुरक्षेचे धिंडवडे निघाले। एका कागदावर 9-4 अशा पद्धतीने नोटांची छपाई करण्यात येते। त्यातील एका ओळीत ही तार टाकण्यात आलेली नव्हती। ज्या कंपनीकडून हा कागद घेतला त्याची कुठलीही तपासणी न करता नोटा छापण्यात आल्या आणि थेट रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात आल्या। मात्र या भोंगळ कारभारामुळे बँकेवर या सर्व नोटा परत मागवण्याची नामुष्की ओढवली आहे। यामुळे मात्र नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या लौकिकावर काळीमा फासला गेलाय। इसमें कितना नोट चला गया है, कितना क्या है, इसका मतलब नहीं होता है। फेस वैल्यू के ऊपर मत जाइए। सवाल सिक्योरिटी का है कि इतना बड़ा हमारा काम के अंदर निष्काळजीपणा, ये सीरियस है। सिक्योरिटी खतरे में होती है। इसमें इसके इकोनॉमिक कोलैप्स हो सकती है। हमारे दुश्मनों ने, इसके पहले दुश्मन देशों ने फेक सिक्योरिटी छपा के हमारी अर्थव्यवस्था को धोखा पहुंचाने की कोशिश की थी। तो हम उनके काम में हाथ बटा रहे, ऐसा ये काम है। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, 1000च्या 1-2 नव्हे तर तब्बल 10 कोटी नोटा चुकीच्या पद्धतीने छापल्या गेल्या। कोण जबाबदार आहे या सगळ्या प्रकाराला आणि काय नेमके गंभीर परिणाम झाले असते? खरं म्हणजे या ज्या नोटांचा कागद आहे, हा कागद परदेशातून मागवला जातो। त्यामुळे ज्यावेळेस हा कागद परदेशातून मागवला गेला त्याच वेळेस खरं म्हणजे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणं गरजेचं होतं। ते या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्याचं दिसत नाहीये। त्या ठिकाणी जे अधिकारी हा कागद घ्यायला जातात त्यांनी हे प्रॉपर न चेक केल्यामुळे हा सगळा घोळ सुरुवात झाली। मात्र हाच घोळ पुढे कंटिन्युअस होत राहिला, हे सगळ्यात महत्त्वाची चूक या ठिकाणी आहे। कारण की प्रत्येक ठिकाणी कागद हा चेक केला जातो। सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये सुद्धा हा कागद चेक केला जातो। होशंगाबादला एकदा चेक केला जातो। तरी या ठिकाणी ही प्रिंटिंग सुरू राहिली। असंही म्हटलं जातं की काही कामगारांनी आपल्या अधिकाऱ्यांना ही चूक दाखवली, मात्र तरीही त्यांनी सगळं शांत ठेवत काम सुरू ठेवलं आणि तशाच पद्धतीच्या चांदीच्या तार नसलेल्या नोटा ह्या मार्केटमध्ये गेल्यात, बाजारात गेल्यात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा काही अकाउंट्समध्ये त्यांनी त्या वापरल्यात आणि त्यामुळे आता हा सगळा घोळ समोर आलेला आहे। एका सर्वसामान्य माणसाने तक्रार केल्यामुळे हे सगळं समोर आलंय आणि रिझर्व्ह बँकेला या सर्व नोटा परत मागवण्याची नामुष्की आली आहे। आपण बघू शकतोय की रिझर्व्ह बँकेने सुद्धा हे चेक केलेलं नाही। त्यामुळे किती भोंगळ कारभार हा सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये सुरू आहे, चलन व्यवस्थेमध्ये सुरू आहे आणि चलन पुरवठा हा पूर्णपणे चेक केला गेला पाहिजे, याचीच मागणी आता कर्मचारी जे आहेत, सीएनपीचे कर्मचारी आहेत ते करतात। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।